नमस्कार. हाऊसफुलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 70च्या दशकात बदलत्या स्त्री व्यक्तिरेखेवरील एक बोल्ड नाटक मराठी रंगभूमीवर आलं आणि त्याने व्यावसायिक रंगभूमीची चौकट मोडली. ते नाटक होतं जास्वंदी. 70च्या दशकातल्या या जास्वंदीला पुन्हा एकदा टवटवीत केलंय 70 सई परांजपे यांनी. तर सादर करीत आहे महाराष्ट्र रंगभूमी निर्मित आणि सई परांजपे लिखित दिग्दर्शित जास्वंदी. यांना ना बांधून ठेवायला पाहिजे, नाहीतर जातील पळून. आहे का आणू काय चोरी? छे बांधून ठेवायला ती काही कुत्री आहेत, नाही जायची पण. खायला प्यायला घातलं की रुळती. उपाशी दिसते बिच्चर. व्हेरी नाईस का. नवऱ्याकडून दुर्लक्षित झाल्याने एकटेपणा भोगत शेवटी लग्न संस्थेची लक्ष्मण रेषा ओलांडणाऱ्या नायिकेची ही कथा. या नाटकात माणसं आहेत, त्यांच्या बरोबरीनेच 2 बोकेही आहेत. हे नाटक जितकं माणसांचं आहे तितकंच या बोक्यांचंही आहे. या नाटकातली सोनिया या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत सारिका नवाथे, तर त्यांच्या बरोबरीनेच आनंद अलकुंठे, अजय जाधव, सनी भूषण, स्वाती बहुलेकर आणि साहिल यांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत. उकिड्यावरची मांजरं आणि आपल्या घरात हाकलून लावा बाई आहे ना. रांगाबाई, तुम्ही पक्क्या स्नॉब आहात. मग किती गोजीरवाणी दिसतात माझी बळो. शी ओ येस ऑफकोर्स उदय. अरे केवढा मोठा झाला. हाऊ टाइम फ्लाइज. किती वर्ष झाली रे? 8? आम्ही 11वीत होतो तेव्हा, म्हणजे 10 राईट. 10 वर्ष झाली. माय गुडनेस, आय कांट बिलीव्ह दिस. पहले कॅन्सर. बॅले नाही कॅन्सर, आम्ही कॅन्सर. आमची डेट कॅन्सर. ओ आय एम सॉरी. सो एम आय. खूप मूड स्विंग्स असलेली, क्षणात प्रेमळ, क्षणात रागवणारी, तिसऱ्या क्षणी अजून काहीतरी वेगळंच. आणि हे सगळं असताना तिचं जे एक इमोशनल टर्मोइल आहे की आपला हक्काचा नवरा, ज्याच्यासाठी आपलं सगळं प्रेम, ज्याच्यासाठी आपलं सगळं काही आहे, तोच आपल्याजवळ नाही आहे. आणि तो नसताना जे काही घडतं, जो उदयन तिच्या आयुष्यात येतो आणि कोणीतरी तिला बघणारं, बरोबरीने राहणारं जेव्हा तिला कोणीतरी मिळतं, त्याच्यानंतर पुढे काय होतं हे तर तुम्हाला नाटक बघूनच कळेल. मॅडम, हा रुमाल आपलाच? हो माझाच. तुमच्याकडे कसा आला? आता कसा म्हणजे खंडाळ्याच्या हेल्वी हॉटेलच्या नोकरानं दिला. ओळखीचा आहे तो माझ्या. तो म्हणला 7 नंबरच्या डबल रूम मध्ये विसरल्या होत्या मेमसा. मी म्हणलं नेऊन देतो. मुळात ते अतिशय नीच आहे, अतिशय हलकट आहे. तरीही ते फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, कारण त्याची भाषा फार वेगळी आहे, त्याची विचार करण्याची पद्धत फार वेगळी आहे. तो ज्या पद्धतीने प्रत्येक त्या बोक्यांशी त्याचं वेगळं रिलेशन आहे, त्या मालकिणीशी वेगळं रिलेशन आहे, त्याच्याबरोबर जी सबऑर्डिनेट आहे त्याची, किंवा त्याच्या बरोबरीची जी मोलकरीण आहे तिच्याबरोबर त्याचं एक वेगळं ट्युनिंग आहे. तरी मी म्हणलं त्याला, आमच्या मॅडम पुण्याला गेल्या, त्या खंडाळ्याला कशाला उतरतील? तर त्यानं फोटोच दाखवला डायरेक्ट गाडीचा. हॉटेल बाहेर उभी असली. नो आय एम फाईन. मला काय होणार आहे? मी कशाला रागवू? सगळं अंगवळणी पडलंय आता. अँड फॉर हेवन्स सेक, डोंट ब्रिंग एनी गिफ्ट्स. आय एम सिक ऑफ हिपोक्रेसी. दिस ऑल हॅपन्स जस्ट बिकॉज SK इज नॉट देअर विथ हर. तो तिच्याजवळ नाही, जो हक्काचा असायला पाहिजे तो नाही आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतं. तर मला वाटतं की सगळ्या पुरुषांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी की आपण आपल्या बायकोबरोबर किती कमी वेळ घालवतोय. आणि मला वाटत नाही की आत्ता हा विषय लोकांसमोर आल्यानंतर तशी रिॲक्शन असेल जशी 30-35 वर्षापूर्वी होती.
माझ्या कॅरेक्टरनुसार मी एवढं सांगेल की या नाटकामध्ये 2 बोके आहेत आणि ते खूप धमाल करतात. प्रेक्षकांना थोडंसं रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतात, थोडं हसवतात, थोडं सिरियस मोडकडे नेतात. म्हणून हे नाटक प्रेक्षकांनी या बोक्यांच्या धमालसाठी तरी नक्की बघायला यावं. मी मार्ग शोधेन, मार्ग सापडला नाही तर मी मार्ग बनवेन. एवढा आत्मविश्वास बरा नाही आहे उदय. दर्प येतो त्याला. सोनिया, मी सगळीकडेच नाही बोलत असं. मोठ्यानं स्वगत बोलण्याचं माझं केवळ हे एकच ठिकाण आहे. पाहिलं रंगाबाई, मला जाऊ देत नाहीये. 2 दिवस मी बाहेर जाणार आहे, कसं कळलं ना देव जाणे. अरे सोडा सोडो. बॅग ठेवली गाडीत. बरं सोडा सोडा म्हटलं ना रे. या नाटकाचा USP मला वाटतं याच्यात असलेली मांजरं आहेत. आणि एकूण नाटक ज्या पद्धतीने तुमच्या समोर येतं ते खूप वेगळं आहे. आणि हे वेगळे पण बघायला आणि आमची सगळ्यांची मेहनत बघायला आणि यातलं लिखाण जे आहे ते अतिशय उत्तम आहे. ते मांजरं जे बोलतात त्याच्यामध्ये जी एक फिलॉसॉफी आपल्याला कळते, ती फिलॉसॉफी ऐकायला ज्यांची ही अशी टेस्ट आहे त्यांनी जरूर हे नाटक बघायला यावं. जायचंय तर जा. सर्टिफिकेट देईन मी तुम्हाला, कॅरेक्टर सर्टिफिकेट. जा. पण गेलंच पाहिजे असं नाही बरं का. कारण दुसरा कोणी जो येईल तो तुमच्यापेक्षा कमी हलकट नसेल कशावरून. उत्कृष्ट संहिता, अभिनयाला आव्हान देणाऱ्या व्यक्तिरेखा, नाटकात बोक्यांच्या कॅरेक्टर्सचा केलेला वापर आणि सई परांजपे यांचं शिस्तबद्ध दिग्दर्शन यामुळे ही जास्वंदी पुन्हा एकदा टवटवीत होईल यात अजिबात शंका नाही.